नमस्कार मित्रांनो, मी जालिंदर. आज आपण चाललो आहे जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छतेचं किती पालन करत होते तेच या व्हिडिओमध्ये आहे. तर चला बघूया. तर आता आपण आलाय मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर. याच किल्ल्यावर भारतातील महान योद्धा, महान मराठा शासक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हा किल्ला महाराष्ट्रातील जुन्नर जवळ स्थित आहे आणि वीर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो या किल्ल्याचा उल्लेख केल्याशिवाय चालूच नाही होऊ शकत मित्रांनो. सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो, या किल्ल्यावर पाण्याची काही कमीच नाहीये. येथे खूप सारे हे दगडांचे बनलेले हे टँक्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये पाण्याला त्या काळी स्टोअर केलं जात होतं. आणि जसं की आपण पाहतात मित्रांनो, हे टँक आज पण पाण्याने भरलेले आहेत. तर या टँक्सच्या जागेला बनवल्याचं जे सिलेक्शन असो किंवा त्याला बनवण्याची पद्धत असो, या साऱ्या गोष्टी डोकं चक्रावणाऱ्या आहे. पण चला, असे टँक्स तर जवळजवळ भारतातील सगळ्याच किल्ल्यांवर उपलब्ध आहेत. आपल्या भारतीयांसाठी ही टेक्नॉलॉजी तर खूप पूर्वीपासून उपलब्ध आलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून येथे उपलब्ध असलेला तो शाही बाथरूम तुम्हाला दाखवणार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज वापर करत होते. आणि भावांना, तो काय असा नॉर्मल सारखा बाथरूम नाहीये. त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं पाण्याला गरम करण्याची जी सिस्टीम होती, ते सगळं जे पाण्याला टपमध्ये आणण्याची जी टेक्निक होती ती खूप कमालची गोष्ट होती. आणि येथेच आहे मित्रांनो तो शाही बाथरूम जे महाराज वापर करत होते. हे या किल्ल्याच्या मुख्य आकर्षण मधून एक आहे मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही मुघलांचे खूप सारे शाही महाल किंवा शाही स्नानघर पाहिले असतील. आज आपल्या भारताचे मराठा शासक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं शाही स्नानघर पहा. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो. या बाथरूमला मित्रांनो खूप सुंदर पद्धतीने बनवलं गेलं होतं. मग ते आत प्रकाश आणि हवा येण्यासाठी छतावर बनवलेल्या ज्या खिडक्या असेल किंवा या भिंतीवर केलेली सुंदर कलाकृती असेल, या भिंतींना रॉयल लुक देण्यासाठी मित्रांनो कोणतीही काटकसर नव्हती सोडलेली. या बाथरूमला खेटूनच पाण्याचे 2 टँक आहे, जे नेहमी पाण्याने भरलेले राहत होते आणि आज पण भरलेले दिसत आहे. हा पहा त्यावेळीचा बाथटब, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केला होता. आता जसं मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं होतं, येथे पाणी गरम होत होतं, लाकडं खाली ठेवण्यासाठी जागा होती, पाणी गरम होत होतं आणि तेच गरम पाणी मित्रांनो येथे जे इनलाइट आहे ते पहा. हे इनलाइट आहे पाण्याचं, येथून पाणी आत येत होतं आणि हे आउटलेट आहे आणि जेथील पाणी येथून या छिद्रावाटे बाहेर जात होतं. म्हणजे विचार करा त्यावेळेस किती ॲडव्हान्स पद्धतीने या बाथरूमला बनवलं गेलं होतं. हे स्पेशल बाथरूम रॉयल त्या काळातील आहे मित्रांनो. आणि तुम्हाला वाटलं असेल मित्रांनो, शौचालय आणि बाथरूमची सुविधा फक्त राजांसाठीच होती का? किल्ल्यावर राहणारे सैनिक, बाकी लोक या सुविधाचा वापर नव्हते का करत? हे सगळं चुकीचं आहे मित्रांनो. किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी पण येथे खूप सारे टॉयलेट आणि वॉशरूम बनवले गेले होते. होय मित्रांनो, हे पहा, येथे खूप सारे टॉयलेट आणि वॉशरूम पण खूप आहेत. यांच्या भिंती तर वेळेनुसार झीज झाल्यामुळे तुम्हाला पाहायला नाही मिळणार. आता बघा, याचं जे मुख्य स्ट्रक्चर आहे ते पण आज चांगल्या स्थितीत आहे, जो हा पुरावा देण्यासाठी भरपूर आहे. जेथे त्या काळामध्ये त्यावेळेला युरोपियन लोक खूप अनहायजेनिक प्रकारे टॉयलेटचा आणि बाथरूमचा वापर करत होते. तर तेच दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भारतामध्ये खूप सोफिस्टिकेटेड, संस्कृतीरित्या फॅन्सी, रोममध्ये 17व्या शतकापर्यंत खूप घाण प्रकारे टॉयलेटचा वापर केला जात होता. एकतर तेथे त्यावेळेला एकासोबत खूप असे लोक एका कमऱ्यामध्ये एकासोबतच शौचालयाला जात होते. मळाला साफ करण्यासाठी एकाच पंजाला परत परत धुवून वापर करत होते. इतकी अवघड परिस्थिती होती, त्यामुळे आजार तर पसरणारच ना मित्रांनो. आणि नंतर जो जमा झालेला मळ होता त्याला उचलण्याचा प्रयत्न पण लोकच करत होते. या सगळ्या गोष्टी ऐकायलाच किती घाणेरड्या आणि विचित्र वाटतात. परंतु तुम्ही आपल्या येथील शिवनेरी किल्ल्यावर पाहू शकाल, पाण्याला टॉयलेट आणि वॉशरूम पर्यंत पोहोचण्यासाठी पण पाईपचा वापर केला गेला होता. आणि तो पण इतका मजबूत पाईप आहे ना, आज 300 वर्षानंतरही आजपर्यंत आपल्या जागेवर टिकलेले आहेत. आणि हा तर त्या पाईपचा तो हिस्सा आहे मी जो तुम्हाला आता दाखवत आहे, जो जमिनीच्या बाहेर उपलब्ध आहे. येथे यापेक्षाही खूप मोठे पाईप जमिनीच्या आतमध्ये आहेत मित्रांनो, या स्ट्रक्चरच्या खाली आहेत मित्रांनो. म्हणजे विचार करा मित्रांनो, भारतीय लोक शेकडो वर्षापूर्वी स्वच्छतेचं किती पालन करत होते. आजच्या व्हिडिओमध्ये या किल्ल्याच्या माहितीविषयी बस एवढंच मित्रांनो. या किल्ल्याविषयी बाकीचे आश्चर्य मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम देण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये.